गोकुळमधील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची ईडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे। मुंबईला गेल्यानंतर या विषयाची सविस्तर माहिती घेऊ असं सांगून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सावध भूमिका घेतली, पण गोकुळची आगामी निवडणूक महायुतीनं एकत्र लढवावी ही आपली भूमिका कायम असल्याचंही त्यांनी सांगितलं। गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले महिनाभर राजकीय आरोप प्रत्यारोपांची उकळी फुटली आहे। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या कारभाराची ईडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे, तर नामदार हसन मुश्रीफ यांनी आमदार शिवाजी पाटील यांचा बोलवता धनी वेगळाच आहे असं वक्तव्य केलंय। याबद्दल पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी सावध भूमिका घेतली। आमदार शिवाजी पाटील यांनी केलेल्या मागणीबद्दल लगेच काही बोलणार नाही, मात्र मुंबईत जाऊन सविस्तर माहिती घेऊ, तसंच गोकुळची आगामी निवडणूक महायुतीनं एकत्र लढवण्याच्या प्रक्रियेत सक्रिय राहू असं नामदार आबिटकर यांनी स्पष्ट केलं। निवडणूक सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या एकूण सगळ्या कामकाजात मागच्या आठवड्या 15 आठवड्यापूर्वी सुद्धा मी आपल्याला सांगितलं होतं की मतदार यादी तयार होणं, निवडणूक प्रक्रिया सुरू होणं या गोष्टीपर्यंत पुढे प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं आपली क्षमता आणि आपलं अधिकाधिक चांगल्या पद्धतीचं संघटन मजबूत करायचा प्रयत्न करणार। त्या सगळ्या गोष्टी अजून चालत राहतील, पण एकूणच आम्ही यापूर्वी सांगितलं की माहिती म्हणून ही निवडणूक लढवण्याबद्दल सर्वच लोक एकमत आहेत। पुढच्या टप्प्यात या सगळ्या प्रक्रिया पार काढण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी काम करेन। कोल्हापूर महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाच्या गैरकारभाराकडे नामदार आबिटकर यांचं पत्रकारांनी लक्ष वेधलं। पाण्याची गळती, पाणी बिलांचा घोळ याची दखल महापौर रुपाराणी निकम घेतील असं पालकमंत्र्यांनी सूचित केलं। तर महानगरपालिकेला आमची सत्ता आली, आमची महापौर, उपमहापौर आणि आमची बॉडी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते। या सगळ्या गोष्टींच्या काही दुरुस्ती असतील ते निश्चितपणाने करतील आणि त्याला आवश्यक असणारं सहकार्य करण्याची जबाबदारी आमची राहील। पाणी लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचलं पाहिजे। ज्यावेळी पाण्याचं बिल देत आहेत त्यावेळी त्याची चोरी होण्यापेक्षा ते आमच्या घरात आलं पाहिजे। त्यासाठी ज्या काही दुरुस्त्या करायला पाहिजे ते आमची टीम करेल।